हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो। ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री गुरुदेवताय नमः, ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास वसंत पंचमी या सणासंबंधी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा। मित्रांनो, ब्रह्मदेवाने जीवसृष्टी तर निर्माण केली, पण ज्यावेळेस ते पृथ्वीवर आले आणि त्यांनी पाहिले की पृथ्वी ही पूर्णपणे निशब्द होती, जीव मानव वगैरे सर्व होते 84 योनीपैकी, पण निशब्दता होती। तरीही त्यांना काही पटले नाही। तेव्हा त्यांनी भगवान विष्णूच्या समोर ते प्रगट झाले आणि त्यांनी आपली व्यथा सांगितली। तर भगवान विष्णूने त्यांना आपल्या कमंडलूमधून तीर्थ घेऊन ते पृथ्वीवर शिंपडण्यास सांगितले। त्यानंतर ही निशब्दता जी आहे ती नष्ट होईल। तेव्हा ब्रह्मदेव परत पृथ्वीवर आले आणि त्यांनी पृथ्वीवर आपल्या कमंडलूमधून तीर्थ ज्यावेळेला शिंपडले त्यावेळेला धरतीचे कंपन झाले। त्या कंपनामधून एक स्त्री देवता चतुर्भुज अशी निर्माण झाली, प्रगट झाली। या स्त्रीच्या हातात आपण स्त्रीच म्हणू, स्त्रीच्या हातामध्ये एका हातामध्ये विद्येचे पुस्तक होते, दुसऱ्या हातामध्ये जपमाळ होती, तिसरा हात वरद हस्त होता आणि चौथ्या हातामध्ये वीणा होती। तर अशा प्रकारे ही देवी प्रगट झाल्यानंतर ब्रह्मदेवाने तिला सांगितले की ही जी वीणा जी आहे ती ही थोडी आपण छेडलं तर बरं होईल, ही वाजवून दाखवा। तेव्हा स्त्री देवतेने ती वीणा छेडली। त्यानंतर स्वर निर्माण झाले तारेमधून आणि जसे स्वर निर्माण झाले तसेच सर्व जीवसृष्टीमध्ये वाणी प्रकट झाली। निशब्दता होती ती संपुष्टात आली। मित्रांनो, तर अशा प्रकारे या देवीचे नाव जे आहे शारदा ठेवण्यात आले, कारण तिने संगीताची निर्मिती केली आणि बुद्धी आणि विद्या दिल्यामुळे तिला सरस्वती असे नाव दिले। मित्रांनो, तर हा दिवस जो होता हा माघ शुद्ध अर्थात माघ शुक्ल द्वितीयाचा होता। तो हा दिवस जो आहे हा आज शनिवार दिनांक, येत्या शनिवार म्हणजे उद्याचा शनिवार दिनांक रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी 25 रोजी येत आहे। तर हा 2 फेब्रुवारी 2025 रोजीचा दिवस वसंत पंचमी म्हणून मानला जातो। म्हणजे सरस्वतीचा प्रगट दिन, जन्मदिवस, जयंती तिची ही मानली जाते। तिचे पूजन घरोघरी सर्व ठिकाणी, ज्या ठिकाणी विद्या आणि बुद्धीचा प्रश्न येतो, संगीताचा प्रश्न येतो, त्या ठिकाणी अनेक नावांनी हिचे पूजन केले जाते। तर आपले आद्य कर्तव्य ठरते मित्रांनो की आपण आपल्या नित्य देवपूजेनंतर या सरस्वती मातेचे पूजन आपण करायला हवे विधिवत। अर्थात आपल्याकडे मूर्ती नको आहे, पण फोटो असावा, प्रतिमा असावी। आणि देवपूजा संपल्यानंतर सकाळी 9:15 नंतर आपल्याला हे करायचे, कारण त्यानंतर द्वितीया तिथी सुरू होते। मित्रांनो, तर या मुहूर्तावर आपल्याला तिची पूजा करायची, त्याआधी नाही करायची। त्याआधी सगळं देवघरातील देवतांची पूजा करा। एक चौरंग बाजूला मांडा देवघराच्या, त्यावर सफेद वस्त्र अंथरा आणि पिवळे किंवा सफेद, आणि त्यावर फोटो ठेवा आणि कलश स्थापना करा आणि तिची पंचोपचार पूजा करा। तिला नैवेद्य दाखवा। मित्रांनो, नैवेद्यामध्ये बुंदी लाडू वगैरे जे आहेत पदार्थ ते या ठिकाणी सांगितले। बुंदीचे लाडू, खिचडी, तसेच नारळाची बर्फी, केशरी राजभोग, असा हा वेगवेगळ्या प्रकारची भजी, असा हा प्रकार करून नैवेद्यामध्ये आपल्याला तिला अर्पण करायचं आहे। मित्रांनो, तेव्हा सर्व विद्यार्थी दशेमध्ये असणारे जे
विद्यार्थी आहेत, शिक्षण ज्यांचे चालू आहे त्यांनी अवश्य हे करावे मित्रांनो. आणि आपण सर्वांनी पण आपल्याला वाणी चांगली प्राप्त व्हावी, आपली वाणी शुद्ध व्हावी यासाठी माता सरस्वतीचे पूजन आपण करायचे मित्रांनो, या पद्धतीने करायचे आहे. बाकी रती किंवा कामदेव देखील हे पूजन असते, पण ते करण्याची आपल्याला गरज नाही. माता सरस्वतीची केली तरी पुष्कळ आहे मित्रांनो पंचोपचार पूजा. तर आपण सर्व या ठिकाणी शनिवारी 9:15 वाजेनंतर सकाळी याचे पूजन कराल मातेचे, अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा वसंत पंचमी निमित्ताचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.